त्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. इंदापूर चौक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणं हा जवळपास 500 कोटी रुपयाचा प्रकल्प, हा देखील काम गतीनं आपण करतोय. ते झालं की ते सगळे पुढचे जे शॉप्स आहेत ते आतमध्ये जाणार आणि तो रस्ता रुंद होणार आहे. त्यामध्ये आपल्याला गणेश मार्केटच्या समोर पण नंतर व्यवस्थित डिवायडर टाकून तिथल्याही लोकांना पर्यायी व्यवस्था करून काय करतात लोक, आपण रुंद केलं ना तिथंच गाळा लावतात, तिथंच काहीतरी आता ते बारका हत्ती आणतात, बारका हत्ती म्हणजे ते टेम्पो, आणि ते तिथे लावतात आणि लगेच त्यांचा धंदा सुरू. अरे बाबांनो, हे सगळं करताना तुम्ही पण ट्रॅफिकचा विचार केला पाहिजे, बकालपणा होऊन दिला नाही पाहिजे. चुकीचं कोणी वागत असेल तर ते त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. परवा असंच मी जाताना जळोची मध्ये एकाने असं काय शायनिंगनी गाडी मारली, मलाच त्यांनी कट मारला. मी गाडी, त्यांनी कट मारल्यावर माझं सकत, मी माझ्या ड्रायव्हरला म्हणलं चला हे मागे, पण तो पोलीस शिरला. मी पोलिसांना सांगितलं त्याला शोधून आणा. पोलिसांनी आज मला तिथं त्याला दाखवला, त्याच्याकडे लायसन नाही, काही नाही. म्हणलं का रे बा, कशा करता तू असं वागतो, तुझी चूक होती का? होती. का नाही थांबला? मी घाबरलो, तुम्ही मला पकडून पोलीस मला नेतील म्हणून. ही जी काही पद्धत आहे, अजूनही काही मुलं बारामतीमध्ये कुठंतरी मोटरसायकल, कुठं ते काय ते सायलेन्सर मध्ये पोलिसांनी पकडलं. मी पोलिसांना पण सांगतो, तेही ऐकत असतील, त्यांना माझी विनंती आहे, तो कुणाचाही माझ्या जवळचा असो लांबचा असो, तो बारामतीकर असेल किंवा बारामती शहरामध्ये तो नियमाच्या पेक्षा चुकीचं वागत असेल तर त्याला पकडायचं आणि रीतसर जी कार्यवाही असेल ती करायची, त्याला सोडायचं नाही. आणि त्याचे सतत असे प्रकार, त्याची प्रवृत्तीच ती असेल तर 3-4दा खटले भरायचे आणि नंतर पहिल्यांदा तडीपार करायचा. आणि तडीपार करून देखील नाही ऐकलं तर मकोका लावायचा. त्याला पुढच्या 4 पिढ्याच आठवल्या पाहिजे. तुम्ही सर्वांनी नीट वागा, कुणी चुकीचं वागू नका. पोलीस तुमच्याशी नीट वागतील, नागरिक तुमच्याशी नीट वागतील. पण कुणीतरी काहीतरी वेडेवाकडे प्रकार केले, जे संविधानाने सांगितलंय, जे कायद्याने घटनेने सांगितलंय, त्याच्या बाहेर जाऊन कुणी काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही सहन करणार नाही. आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही. शेवटी आपल्या इथं एक चांगलं सलोख्याचं वातावरण राहावं हीच आमच्या सगळ्यांची भावना आहे. आणि त्याच्यातूनच आपल्या आता तिरंगा सर्कल ते थेट आता डायनामिक्स पर्यंत, आता आपण केलं होतं ते विद्या कॉर्नर चौकापर्यंत, पण आता मी डायनामिक्सचा तो MIDCत रस्ता जातो ना तिथपर्यंत करणार आहे. तो सगळं आपण सुशोभीकरण करतोय. रस्त्याच्या दुतर्फा मोकळी जागा सुशोभीकरण करणं, त्याचबरोबर आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या करता खूप चांगला नदीच्या काठाला शादीखाना बांधलेला आहे. तुम्ही कधीतरी सहज चक्कर मारा, तिथं आता उर्दू शाळेचंही काम चाललेलं आहे. त्याचबरोबर बारामती शहराच्या करता मी मगाशी सांगितलं तसं 1 ते 1.5 मेगावॅट सौर प्रकल्प राबवणं, त्याकरता पण निधी दिलाय. आता तो अजून थोडा मोठा, उद्याची काही वर्ष तरी आपल्याला त्याच्यातनं ती वीज मिळावी अशी जरा व्यवस्था आपण करू. आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव हा आपण करतोय. नवीन क्रीडा संकुल पण आपण करतोय. जुनं क्रीडा संकुलाचं पण काम चाललेलं आहे. 5 नंबर शाळेच्या ठिकाणी आपण CBSE स्कूल करतोय. आपल्या